नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज 7 सप्टेंबर 2024 वार शनिवार। तर आज आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं सर्वांच्या घरी आज ते विराजमान झाले आहेत। तर प्रत्येकाच्या घरी म्हणजेच कोणाच्या घरी 1.5 दिवस तर कोणाच्या 3, 5, 7 किंवा 11 दिवस असतो। तर तुम्ही जितक्या दिवस गणपती बसवणार असाल तर तितक्या दिवस आपल्याला एक प्रभावी अशी सेवा करायची आहे। तर ही सेवा कोणीही करू शकतं। फक्त मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा करू नका, विटाळ असेल तरीही करू नका आणि सुतक असेल तरीही तुम्ही ही सेवा करू नका। तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे। तर कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, रोज गणपती बाप्पांना नैवेद्य आपण अर्पण करतो। म्हणजे 11 दिवस आपण जितक्या दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी जितक्या दिवस असतील तर तितक्या दिवस आपण सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असतो आणि गणपती बाप्पांना रोज फुलांचा हारही अर्पण करतो। तसेच रोज गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची आहे। तर दुर्वा ही आपण 3 काड्यांची एक दुर्वा होते, तर अशी आपल्याला 21 दुर्वांची जुडी तयार करायची आहे आणि त्या दुर्वांचा जो वरचा भाग असतो तर त्याला आपल्याला थोडीशी हळद लावायची आहे। तर ही हळद आपल्याला थोडीशी ओली करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुर्वांच्या वरच्या भागाला आपल्याला ही हळद लावायची आहे। त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायची आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचं 11 आवर्तने आपल्याला पठण करायचे आहे। तर ही सेवा तुम्ही 1 दिवसांची, 3 दिवसांची, 5 दिवसांची किंवा 7 दिवसांची किंवा 11 दिवसांची ही तुम्ही करू शकता। तर सेवा करताना पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे की मी ही सेवा, तुम्ही जितक्या दिवस ही सेवा करणार असाल तर तितक्या दिवस, म्हणजेच तुम्ही जर 7 दिवस ही सेवा करणार असाल तर मी 7 दिवस गणपती अथर्व शीर्ष याचे आवर्तने करेल, याचे पठण करेल असं म्हणायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला 10 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि 11वा वेळा ही आपल्याला फलश्रुतीसहित आपल्याला पठण करायचं आहे। आणि ज्यांना हे पठण करणं शक्य नाही तर त्यांनी गणपती स्तोत्रमचं 11 वेळा पठण करा आणि त्यासोबतच 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करा। तर गणपती बाप्पांची सर्वात उच्च कोटीची ही सेवा आहे। गणपती अथर्व शीर्ष होईल तितकं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ती दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। आणि अर्पण करताना जो देठाचा भाग असतो तर तो गणपती बाप्पांकडे आला पाहिजे आणि समोरचा भाग ज्याला आपण हळद लावली आहे तर तो आपल्याकडे येईल। अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांना ही दुर्वा अर्पण करायची आहे। तसेच ज्यांना काहीच पठण करायला जमणार नाही तर त्यांनी रोज ओम गण गणपतये नमो नमः या मंत्राचा होईल तितका जप करायचा आहे। त्यासोबतच तुम्ही 120 दिवसांची एक सेवाही तुम्ही करू शकता। 120 दिवसांच्या सेवेलाही तुम्ही या दिवसांमध्ये सुरुवात करू शकता। त्यासोबतच या 11 दिवस आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाही किंवा कोणाही सोबत वादविवादही घालायचा नाही। तर या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मनोभावे गणपती बाप्पांची आराधना आणि उपासना करायची आहे। त्यासोबतच ही सेवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता। दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता। त्यासोबतच तुमच्या रोजच्या नित्यसेवेमध्ये सिद्धमंगल स्तोत्र याचेही पठण करू शकता। त्यासोबतच घोर कष्टोधारण ही पण सेवा तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये करू शकता। तर अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहे। तर अवश्य या अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही ही एक प्रभावी सेवा, गणपती बाप्पांची अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे। तर ही सेवा अवश्य करून बघा, तुमची सर्व संकटे दुःख हे दूर करतील। श्री स्वामी समर्थ।